मित्रांनो, ज्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्यानंतर पहिल्या दिवसापासून कमी लेखलं गेलं, विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली, संसदेत त्यांच्यावर ते टोमणे मारण्यात आले आणि एका समाजवादी नेत्याने तर त्यांना थेट गोंगी गुडिया असं म्हटलं. गोंगी गुडिया म्हणजे मुखी बाहुली, जी काहीही बोलत नसते. पण अनेकांना असं वाटत होते की महिला स्वतःचे निर्णय घेऊ शकणार नाही. काही मोठे नेते जसं सांगतील तसंच ती करेल. पण इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्यांना सुरुवातीपासून लोक चुकीचं ओळखतात आणि इंदिरा गांधी त्यापैकीच एक होत्या. कारण पुढच्या अवघ्या 5 वर्षात हीच गोंगे गुडिया पाकिस्तान विरोधाच्या युद्धामध्ये भारताला एक असा विजय मिळवून देणार होती, ज्यामुळे जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा एक नवीन देश येणार होता. लाखो लोकांनी त्यांचं स्वागत केलं. अनेकांनी त्यांची तुलना त्यावेळेस दुर्गेशी केली. देशभर त्यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. कारण विजयाच्या काही वर्षानंतर असा एक निर्णय घेणार होते ज्यामुळे भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये आजही सर्वाधिक वाद निर्माण होतो, म्हणजेच आणीबाणी. विरोधी नेत्यांना अटक, वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप आणि तब्बल 21 महिने चाललेला असा काळ ज्याबद्दल आजही मतभेद आहेत. मग नेमके इंदिरा गांधी कोण होत्या? विरोधकांनी हिणवलेली गोंगी गुडिया, पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या कणखर नेत्या, की लोकशाहीवर कठोर निर्बंध आणणारे पंतप्रधान? आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात उभं न राहता इतिहासात नोंद झालेल्या घटना, उपलब्ध पुरावे आणि विश्वासार्ह संदर्भाच्या आधारावर इंदिरा गांधींचा संपूर्ण राजकीय प्रवास समजून घेऊ. परंतु मित्रांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, गोंगी गुडिया हे नाव कसं पडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1966 मध्ये जावं लागेल. 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी देशाची धुरा सांभाळली. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि ठाम नेतृत्वामुळे त्यांनी अल्पावधीमध्ये जनतेचा विश्वास जिंकला. पण जानेवारी 1966 मध्ये ताशकंद करारानंतर त्यांचं निधन झालं आणि देश पुन्हा एकदा मोठ्या प्रश्नासमोर उभे राहिला. तो म्हणजे भारताचा पुढचा पंतप्रधान कोण? त्या काळी काँग्रेस पक्षात काही ज्येष्ठ नेते आणि प्रभावशाली नेत्यांचा एक छोटा गट होता. राजकारणात या गटाला सिंडिकेट म्हणून ओळखलं जातं. याचे नेते होते के कामराज, एस निजलिंगप्पा, आशुतोष घोष, एस के पाटील यांच्यासारखे नेते या गटामध्ये होते. त्यांच्या मते पक्षाचं आणि सरकारचं नियंत्रण अनुभवी नेत्याकडे राहायला हवं होतं. दुसरीकडे मोरारजी देसाई हेही पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार होते. अशा वेळी सिंडिकेटने इंदिरा गांधींच्या नावाला पाठिंबा दिला. त्यामागे एक राजकीय गणित होतं. त्यांना वाटत होते की नेहरूंची मुलगी असल्यामुळे जनतेत त्यांना सहज प्रतिसाद मिळेल, जनता त्यांना आपलंसं करून घेईल. पण ते स्वतः फार ठाम निर्णय घेणार नाहीत. म्हणजे पंतप्रधान पद इंदिरा गांधीकडे असेल, पण सत्तेची खरी सूत्र सिंडिकेट कडेच असतील. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, पण विरोधकांना त्या अजिबात प्रभावी नेत्या वाटत नव्हत्या. संसदेत त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. याच काळात समाजवादीचे नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्यांच्यावर गोंगी गुडिया म्हणून टीका केली, जी काहीही बोलत नाही, जी फक्त दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालते. हा शब्द केवळ टोमणा नव्हता. त्यामागचा अर्थ असा होता की इंदिरा गांधी स्वतःचं नेतृत्व दाखवू शकणार नाहीत, त्या इतरांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पंतप्रधान ठरतील. हा शब्द इतका गाजला की काही दिवसातच तो देशभर पोहोचला. वर्तमानपत्रापासून राजकीय सभापर्यंत अनेक ठिकाणी इंदिरा गांधींचा उल्लेख गोंगी गुडिया असा होऊ लागला. विरोधकांना खात्री होती की या सरकारचे निर्णय पडद्यामागून दुसरेच नेते घेत आहेत आणि इंदिरा गांधी फक्त एक चेहरा म्हणून समोर आलेले आहेत. पण इतिहासात एक गोष्ट वारंवार दिसून येते. काही नेत्यांचं मूल्यमापन सुरुवातीला चुकीचं होतं. इंदिरा गांधींच्या बाबतीतही तसंच घडलं. कारण पुढची 3 वर्ष भारतीय राजकारणात ज्यांनी त्यांना गोंगी गुडिया असं म्हटलं होतं त्यांनाच आपल्या अंदाजांचा पुनर्विचार करावा लागला. 1969 हे वर्ष इंदिरा गांधींच्या राजकीय आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी निवडणुकीच्या मुद्द्यावरून उघड संघर्ष सुरू झाला. सिंडिकेटने अधिकृत उमेदवार म्हणून नीलम संजीव रेड्डी यांना पाठिंबा दिला. पण इंदिरा गांधींनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन व्ही गिरी यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि सर्व खासदारांना त्यांच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार मतदान करा असं आवाहन केलं. आणि निकाल लागला तेव्हा व्ही गिरी विजयी झाले आणि काँग्रेसमध्ये उघड फूट पडली. पक्षाचे 2 गट झाले, काँग्रेस ओ आणि काँग्रेस आर. अनेकांना वाटलं होते की या संघर्षात इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या संपतील, पण घडलं अगदी उलट. त्या आणखी मजबूत नेत्या म्हणून बाहेर पडल्या. याच वर्षी त्यांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 19 जुलै 1969 रोजी देशातील 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्या काळात या मुख्यतः मोठ्या उद्योगपती
आणि श्रीमंतांना कर्ज देत असल्याची टीका होत होती. शेतकरी, लघु उद्योग आणि ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचत नव्हत्या. इंदिरा गांधींनी हा निर्णय सामाजिक आणि आर्थिक बदलासाठी आवश्यक असल्याचं म्हटलं आणि हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे गरीब आणि मध्यम वर्गात त्यांची लोकप्रियता खूप झपाट्याने वाढली, तर उद्योग जगात आणि त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये यावर तीव्र टीका झाली. म्हणजेच ज्या महिलेला काही वर्षापूर्वी मुकी बाहुली म्हणून हिणवलं जात होतं, ती आता स्वतःच्या पक्षातील बलाढ्य नेत्यांनाही राजकीय आव्हानं देत होती. देशाला आता हळूहळू समजू लागलं होतं की इंदिरा गांधी इतरांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या नेत्या नाहीत, त्या स्वतःचा राजकीय मार्ग तयार करत आहेत. पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. भारताच्या पूर्व सीमेवर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जी केवळ एका युद्धात बदलणार नव्हती, तर संपूर्ण दक्षिण आशियाचा नकाशा कायमचा बदलून टाकणारी होती. 1969 नंतर इंदिरा गांधी यांची प्रतिमा पूर्णपणे बदलू लागलेली होती. आता त्या फक्त नेहरूंची मुलगी किंवा सिंडिकेटने पुढे केलेल्या एक नेत्या राहिलेल्या नव्हत्या. बँकांचं राष्ट्रीयकरण, काँग्रेसमधील बंड आणि स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व यामुळे त्यांची राजकीय पकड दिवसेंदिवस मजबूत होत होती. पण पुढे जे घडणार होतं त्याने केवळ त्यांचं राजकीय भविष्य बदललं नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियाचा इतिहास बदलून टाकला. त्या काळी आजचा बांगलादेश हा स्वतंत्र देश नव्हता, तो पाकिस्तानचाच एक भाग होता, ज्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं. विशेष म्हणजे पाकिस्तानचे हे दोन भाग एकमेकांपासून जवळपास 1600 किलोमीटर अंतरावर होते आणि मध्ये पूर्ण भारत होता. एका देशाचे दोन तुकडे, पण भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, लोक वेगळे आणि त्यांच्यासोबत होणारी वागणूक ही पूर्णपणे वेगळी होती. पूर्व पाकिस्तानात बहुसंख्य लोक बंगाली भाषा बोलत होते. लष्कर, अर्थव्यवस्था आणि सरकारी यंत्रणा यावर पूर्ण नियंत्रण पश्चिम पाकिस्तानचंच होतं. पूर्व पाकिस्तानातील लोकांचा आरोप होता की त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला जातो, आर्थिक विकासात त्यांना मागे ठेवलं जात आहे, सरकारी नोकऱ्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी होत आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून तिथे असंतोष वाढत होता. 1970 साली पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. शेख मुजीबुर रहमान यांच्या आवामी लीग पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. लोकशाहीच्या नियमानुसार त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळायला हवी होती, पण तत्कालीन लष्कर शासक जनरल याया खान आणि पश्चिम पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांनी सत्ता देण्यास नकार दिला. हा निर्णय पूर्व पाकिस्तानातील जनतेच्या संतापात भर घालणारा ठरला. परिस्थिती इतकी चिघळली की 25 मार्च 1971 रात्री पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सर्च लाईट सुरू केलं. या कारवाईचा उद्देश बंड मोडून काढणं असा सांगितला गेला, पण अनेक आंतरराष्ट्रीय अहवालाच्या आणि इतिहासकार संशोधकांच्या मते या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांवरती अत्याचार करण्यात आले. विशेषतः बंगाली नागरिक, बुद्धिजीवी, विद्यार्थी आणि हिंदू समाजाचे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आलं. मृतांचा नेमका आकडा आजही वादाचा विषय आहे, पण अनेक अभ्यासकांच्या मते लाखो लोकांचा जीव यामध्ये गेला. लाखो महिलांवरती अत्याचार झाले. या हिंसाचारामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. जीव वाचवण्यासाठी लोकांनी भारताकडे धाव घेतली. काही आठवड्यामध्येच भारतामध्ये येणाऱ्यांची संख्या जवळपास 1 कोटी पर्यंत पोहोचली. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि इतर सीमावर्ती राज्यांमध्ये निर्वासित छावण्या उभारण्यात आल्या. भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा प्रचंड ताण पडू लागला. हा आता फक्त पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नव्हता, तो भारतासाठीही मोठं मानवी आणि सुरक्षेचं संकट बनलेला होता. इंदिरा गांधींनी सुरुवातीलाच युद्धाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी आधी आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक देशांच्या दौऱ्यावरती त्या गेल्या, पण अपेक्षित आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर निर्माण झाला नाही आणि या दरम्यान भारताने दुसऱ्या आघाडीवर तयारी सुरू केली. पूर्व पाकिस्तानातील स्वतंत्र सैनिकांचा मुक्तीवाहिनी हा गट भारताच्या मदतीने संघटित होऊ लागला. भारतीय लष्करांनी त्यांना प्रशिक्षण दिलं, शस्त्र सामग्री आणि रणनीतीमध्ये मदत केली. मात्र इंदिरा गांधींना माहिती होते की भावनेच्या भरात युद्ध छेडणं योग्य ठरणार नाही. याच काळात भारताचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्यासोबत त्यांची एक महत्वाची बैठक झाली. पण मानेकशॉ यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यावेळी पावसाळा जवळ आलेला आहे. अशा परिस्थितीत पूर्व पाकिस्तानातील नद्या, दलदली आणि भौगोलिक अडचणी लक्षात घेता युद्ध सुरू करणं भारतीय सैनिकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. त्यांनी योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला दिला. इंदिरा गांधींनी तो सल्ला मान्य केला. अनेक इतिहासकारांच्या मते हा निर्णय पुढच्या विजयामागचं एक महत्वाचं कारण ठरला. आणि याच दरम्यान ऑगस्ट 1971 मध्ये भारत आणि सोव्हिएत संघ यांच्यात शांतता, मैत्री आणि सहकार्य करार झाला. या करारामुळे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचा आणि धोरणात्मक पाठिंबा आणि एक आधार मिळाला. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक हवाई तळावरती अचानक हल्ला केला.
आणि त्याच क्षणी युद्धाची औपचारिक सुरुवात झाली. पाकिस्तानला वाटलं होतं की या हल्ल्यामुळे भारत काही काळ बचावात्मक भूमिकेत जाईल, पण घडलं अगदी उलटच. भारताने तात्काळ प्रत्युत्तर दिलं आणि थलसेना, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांनी एकाच वेळी मोर्चा उघडला. पश्चिम सीमेवरती भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण भारतीय लष्कराचं खरं लक्ष होतं पूर्व पाकिस्तान, कारण युद्ध जिंकायचं असेल तर ढाका गाठणं आणि तिथल्या पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणं गरजेचं होतं. त्यांना मुक्ती वाहिनीची ही मोठी साथ मिळत होती. त्यावेळी पाकिस्तानी सैन्यावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढत गेला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे अनेक महत्वाचे तळनिस्ते नाबूद केले, तर नौदलाने बंगालच्या उपसागरात पाकिस्तानची हालचाल जवळजवळ थांबवली. युद्ध जसं जसं पुढे सरकत होतं तसं तसं जगाचं लक्ष भारत पाकिस्तान संघर्षाकडे लागलेलं होतं. अमेरिका, सोव्हिएत संघ, चीन आणि संयुक्त राष्ट्र संघ या सगळ्यांच्या हालचालीवरती बारकाईने लक्ष ठेवून होता. लष्कराला स्पष्ट आदेश होते, युद्ध शक्य तितक्या कमी वेळेत निर्णायकरित्या संपवायचं. दरम्यान पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. भारतीय सैन्य वेगाने ढाक्याकडे सरकत होते. मुक्ती वाहिनीच्या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्य आधीच दबावाखाली आलेलं होतं. आता त्यांच्यासमोर पर्याय जवळजवळ संपलेले होते. आणि मग 16 डिसेंबर 1971 हा दिवस केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या इतिहासासाठी ऐतिहासिक ठरला. ढाक्यातील रामना रेसकोर्स मैदानावर पाकिस्तानच्या पूर्वेकडील सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल A.A.K. नियाझी यांनी भारतीय सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांच्या समोर शरणागतीच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यासोबत जवळपास 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या मोठ्या संख्येने सैनिकांनी एकाच वेळी शरणागती पत्करल्याची ही सर्वात मोठी घटना होती. या एका स्वाक्षरीने केवळ युद्ध संपलं नाही, तर जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश जन्माला आला. पाकिस्तानचे प्रत्यक्षात 2 तुकडे झालेले होते. भारताने अवघ्या 13 दिवसांमध्ये युद्ध निर्णायकपणे जिंकलेलं होतं. दिल्लीत ही बातमी पोहोचली तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींना विजयाची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या संसदेमध्ये गेल्या आणि त्यांनी देशाला सांगितलं, ढाका आता एक स्वतंत्र देशाची स्वतंत्र राजधानी आहे. संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. देशभर जल्लोष सुरू झाला. अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले. हा फक्त लष्करी विजय नव्हता, भारताने दक्षिण आशियाचं राजकीय चित्र बदललेलं होतं. याच युद्धानंतर इंदिरा गांधींची प्रतिमा पूर्णपणे बदलली. काही वर्षापूर्वी ज्यांना विरोधक गोंगे गुडिया म्हणून हिणवत होते, त्याच महिला आता जगभरात कणखर आणि निर्णायक नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा शिमला करार झाला. या करारात युद्धानंतरचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. भारताने युद्ध कैद्यांच्या सुटकेस मान्यता दिली आणि दोन्ही देशांनी आपले वाद शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी मान्य केले. पुढे 2011 मध्ये बांगलादेश सरकारने इंदिरा गांधींना मरणोत्तर बांगलादेश स्वाधीनता सन्मान हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा सन्मान 1971च्या युद्धात आणि बांगलादेशाच्या स्वतंत्र लढ्यात भारताने बजावलेल्या भूमिकेची दखल म्हणून देण्यात आला. आणि या सर्व विजयामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. देशात त्यांच्या विरोधात बोलणारे आवाज फारच कमी झालेले होते. अनेकांना वाटत होते की आता त्यांचं राजकीय स्थान कोणीही डगमळीत करू शकत नाही. पण इतिहासाची गंमत अशी असते की जेव्हा एखादा नेता आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असतो तेव्हाच त्याच्या सर्वात कठीण परीक्षेची सुरुवात होत असते. आणि इंदिरा गांधींच्या बाबतीतही नेमकं तसंच घडलं. 1971च्या युद्धानंतर विजय जितका मोठा होता तितकीच मोठी आव्हानं पुढच्या काही वर्षात त्यांच्या समोर उभी राहणार होती. वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांची आंदोलनं, जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती, इलाहाबादच्या उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि अखेर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय म्हणजेच आणीबाणी. 1971च्या युद्धानंतर इंदिरा गांधींची लोकप्रियता अभूतपूर्व उंचीवर पोहोचली. देशभरात त्यांचं नाव घेतलं जात होतं. काही वर्षापूर्वी ज्या महिलेची गुंगी गुडिया म्हणून थट्टा केली जात होती त्याच महिलेकडे आता जगभरातील देश आदराने पाहू लागले होते. बांगलादेशाच्या निर्मितीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावलेली होती आणि इंदिरा गांधी देशातील सर्वात शक्तिशाली राजकीय नेत्या बनलेल्या होत्या. पण प्रत्येक मोठ्या विजयामागे काही नवी संकट दडलेली असतात. युद्ध संपलेलं होतं पण त्यांची मोठी किंमत भारताला मोजावी लागत होती. लाखो लोकांचा भार, युद्धावरील खर्च आणि आधीच अडचणीत असलेली अर्थव्यवस्था यामुळे परिस्थिती कठीण होत चाललेली होती. त्यातच 1973 मध्ये जगभर तेलाचं मोठं संकट निर्माण झालं.
कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. त्याचा थेट परिणाम भारतावर झाला. महागाई वाढली, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले. जनतेमध्ये असंतोष वाढत गेला. सरकारवर टीकाही सुरू झाली आणि याच असंतोषाची पहिली मोठी ठिणगी पडली ती गुजरातमध्ये. 1974 मध्ये विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार आणि महागाई विरोधात आंदोलन सुरू केलं. पुढे हे आंदोलन नवनिर्माण आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गुजरात नंतर बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं. पण या आंदोलनाला खरी ताकद मिळाली ती जेव्हा स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत आणि लोकनायक जयप्रकाश नारायण म्हणजे जेपी यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. जयप्रकाश नारायण हे केवळ विरोधी पक्षाचे नेते नव्हते. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि नैतिक नेतृत्व यामुळे लाखो लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. त्यांनी केवळ सरकार बदलण्याची मागणी केली नाही तर संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. त्यांच्या मते बदल फक्त राजकारणात नव्हे तर शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्थेतही व्हायला हवा होता. त्यांच्या सभांना हजारो नव्हे तर लाखो लोक उपस्थित राहू लागले. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होत होते. इंदिरा गांधींसाठी ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत होती. बाहेर रस्त्यावर आंदोलन सुरू होतं तर दुसरीकडे न्यायालयातही एक महत्वाची लढाई सुरू होती. ही लढाई होती रायबरेली लोकसभा निवडणुकीची. 1971च्या निवडणुकीत पराभूत झालेले समाजवादी नेते राज नारायण यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचा आरोप होता की इंदिरा गांधींनी निवडणूक प्रचारादरम्यान सरकारी अधिकाऱ्यांचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. जवळपास 4 वर्ष ही सुनावणी सुरू होती. अखेर 12 जून 1975 रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक प्रक्रियेमध्ये काही निवडणूक नियमांचं उल्लंघन केल्याचं मान्य करत त्यांची 1971 मधील रायबरेलीची निवडणूक रद्द ठरवली. त्याचबरोबर त्यांना ठराविक कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास अपात्रही घोषित करण्यात आलं. हा निर्णय देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात धक्कादायक घटनांपैकी एक मानला जातो. हा निकाल लागताच विरोधी पक्षांनी एकच मागणी केली, इंदिरा गांधींनी तात्काळ राजीनामा द्यावा. देशभरात आंदोलनांना आणखी वेग आला. दिल्लीतील रामलीला मैदानावर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी सभा झाली. त्यांनी सरकारी कर्मचारी आणि सुरक्षा दलांनाही संविधान आणि कायद्याशी प्रामाणिक राहावं असं आवाहन केलं. सरकारने या विधानाकडे अत्यंत गंभीरतेने बघितलं आणि या दरम्यान इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 24 जून 1975 रोजी न्यायमूर्ती V.R. कृष्ण अय्यर यांनी त्यांना अंतरिम दिलासा दिला. त्या पंतप्रधान म्हणून काम करू शकत होत्या, मात्र खासदार म्हणून मतदान करण्यासह काही अधिकारावर निर्बंध कायम ठेवण्यात आले. देशात वातावरण दिवसेंदिवस तापत होतं. एका बाजूला सरकारला वाटत होतं की आंदोलनामुळे प्रशासन कोलमडू शकतं, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा आरोप होता की सत्ता वाचवण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकतं. आणि मग आली ती रात्र जी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात कायमची नोंदवली गेली. 25 जून 1975 रात्री उशिरा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे संविधानाच्या कलम 352 अंतर्गत इंटरनल डिस्टर्बन्स या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस केली. राष्ट्रपतींनी त्या शिफारशीवर आपली स्वाक्षरी केली आणि मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात आणीबाणी लागू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 26 जून 1975 रोजी इंदिरा गांधी आकाशवाणीवरून देशाला संबोधित करत म्हणाल्या, राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केलेली आहे. घाबरण्याचं कारण नाही, पण प्रत्यक्षात पुढची 21 महिने भारताच्या लोकशाहीसाठी अत्यंत वादग्रस्त ठरणारे होते. 26 जून 1975 ची सकाळ भारतासाठी एका नव्या वास्तवाची सुरुवात घेऊन आली होती. रेडिओवरती पंतप्रधानांचा संदेश प्रसारित झाला, पण त्याआधीच्या रात्री देशभरात घडामोडी घडून गेल्या होत्या. विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांना त्यांच्या घरातून उचलण्यात आलेलं होतं. पोलिसांनी मध्यरात्रीच कारवाई सुरू केली होती. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, चरण सिंग आणि इतर अनेक विरोधी नेत्यांना मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली. पुढील काही महिन्यातच हजारो राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी आणि विविध संघटनांशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली. सरकारचं म्हणणं होते की देशामध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण होत होती आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी हे पाऊल आवश्यक होतं. तर विरोधकांचा आरोप होता की हा निर्णय देशाचं संरक्षण करण्यासाठी नव्हे तर सरकारची सत्ता टिकवण्यासाठी घेतला गेलेला आहे. म्हणून आणीबाणी ही आजही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि वादग्रस्त विषय आहे. आणीबाणी लागू झाल्यानंतर सर्वात मोठा परिणाम झाला तो प्रसार माध्यमावरती. वृत्तपत्रावरती सेन्सरशिप लागू करण्यात आली. कोणती बातमी छापायची आणि कोणती नाही यावर सरकारी नियंत्रण आलं.
अनेक संपादकांना बातम्या छापण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत होती. काही वृत्तपत्रांनी या निर्बंधाचा निषेध करण्यासाठी संपादकीय स्तंभ रिकामे ठेवले, तर काहींनी अप्रत्यक्ष संकेत देऊन आपला विरोध नोंदवला. पत्रकार कुलदीप नायर यांच्यासारख्या अनेक पत्रकारांनाही तुरुंगात जावं लागलं. सरकारचं मत होते की अफवा आणि अस्थिरता रोखण्यासाठी ही पावलं गरजेची होती, तर टीकाकारांच्या मते ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठी गदा होती. याच काळात नागरिकांच्या काही मूलभूत अधिकारावरतीही निर्बंध आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अटकेविरुद्ध न्यायालयात जाण्याचा अधिकार यासारख्या अनेक घटनात्मक संरक्षणावर मर्यादा आल्या. आणीबाणीच्या काळामध्ये आणखी एक नाव चर्चेत आलं आणि ते म्हणजे संजय गांधी. त्यांच्याकडे कोणतंही निवडून आलेलं सरकारी पद नव्हतं, तरीही सरकारच्या अनेक निर्णयावर त्यांचा प्रभाव असल्याचं त्या काळातील अनेक राजकीय विश्लेषकांचं मत होतं. त्यांनी 5 कलमी कार्यक्रम पुढे आणला. त्यामध्ये कुटुंब नियोजन, वृक्ष लागवड, निरक्षरता निर्मूलन, हुंडाबंदी आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासारख्या बाबी होत्या. यातील काही उद्दिष्ट सकारात्मक मानली गेली, पण त्यांच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर मोठे प्रश्न उपस्थित केले गेले. विशेषतः कुटुंब नियोजन मोहिमेवरती सर्वाधिक टीका झाली. अनेक ठिकाणी नसबंदींची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला गेला. काही भागात लोकांना जबरदस्तीने किंवा दबावाखाली नसबंदी करण्यास भाग पाडलं. त्याचप्रमाणे दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातील झोपडपट्टी हटवण्याच्या कारवाईवरही तीव्र टीका झाली. सरकारचा दावा होता की शहर नियोजनासाठी ही कारवाई आवश्यक होती, पण अनेक नागरिक आणि मानव अधिकार संघटनांनी ती अमानुष असल्याचं म्हटलं. 1977च्या सुरुवातीला इंदिरा गांधींनी एक अनपेक्षित निर्णय घेतला. त्यांनी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. अनेकांना वाटलं होते की त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते पुन्हा सहज जिंकतील, पण लोकशाहीचं सौंदर्य वेगळंच असतं. अंतिम निर्णय जनतेच्या हातात असतो. आणि पुढे जे घडलं त्याने इंदिरा गांधीसह संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. 1975 मध्ये लागू झालेली आणीबाणी जवळपास 21 महिने सुरू राहिली. याच काळात देशात विरोधी आवाज जवळजवळ पूर्णपणे दाबला गेला. अनेक नेते तुरुंगात होते, प्रसार माध्यमावरती निर्बंध होते आणि सरकारच्या निर्णयावर उघडपणे टीका करणं कठीण झालेलं होतं. पण प्रत्येक सरकारला एक दिवस जनतेसमोर जावंच लागतं. इंदिरा गांधींनी ही अखेर तो निर्णय घेतला. जानेवारी 1977 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता, कारण इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलण्याऐवजी जनतेचा कौल स्वीकारण्याचं ठरवलेलं होतं. त्यांना वाटत होते की युद्धातील विजय, विकासाच्या काही योजना आणि प्रशासनातील शिस्त यामुळे जनता पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवेल. पण देशाच्या अनेक भागामध्ये वातावरण पूर्णपणे बदललं. आणीबाणी दरम्यान तुरुंगात गेलेले जवळपास सर्व प्रमुख विरोधी नेते आता एकत्र आलेले होते. काँग्रेस विरोधातील विविध पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून जनता पक्ष स्थापन केला. मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, चरण सिंग, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राज नारायण, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्यांचा मुख्य प्रचाराचा मुद्दा एकच होता, लोकशाही वाचवा. निकाल लागला आणि भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक घटना घडली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रात काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला होता. उत्तर भारतात काँग्रेसचा जवळपास पूर्ण सफाया झाला. इंदिरा गांधी स्वतः रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या, तर त्यांचा मुलगा संजय गांधी अमेठीमधून हरला. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो आणि 1977 मध्ये जनतेने स्पष्ट संदेश दिला होता. यानंतर मोरारजी देसाई भारताचे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान झाले. नव्या सरकारने आणीबाणीच्या काळातील घटनांची चौकशी करण्यासाठी शाह आयोगाची नेमणूक केली. या आयोगाने अनेक सरकारी निर्णय, अटक, सेन्सरशिप आणि प्रशासनाच्या कामकाजाची चौकशी केली. या आयोगाच्या अहवालात आणीबाणी दरम्यान झालेल्या अनेक गैरप्रकारावर गंभीर निरीक्षणे नोंदवली गेली. त्याच वेळी काही जणांचं मत वेगळं होते की आणीबाणीच्या काळात रेल्वे वेळेवर धावत होत्या, सरकारी कार्यालयामध्ये शिस्त वाढलेली होती आणि काही विकास कामांना गती मिळाली होती. त्यामुळे या काळाकडे पाहण्याचे दृष्टिकोन आजही वेगवेगळे आहेत. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद होती, भारतीय लोकशाहीवर या कालखंडाचा खोलवर परिणाम झाला. पराभवानंतर अनेकांना वाटलं होतं की इंदिरा गांधींचं राजकीय आयुष्य संपलेलं आहे, पण त्या इतक्या सहज हार मानणाऱ्या नव्हत्या. जनता पक्षाचं सरकार अंतर्गत मतभेदामुळे अडचणीत आलं. सत्तेत असलेल्या नेत्यामध्ये संघर्ष वाढला, सरकार अस्थिर होऊ लागलं आणि जनतेचा विश्वास कमी होऊ लागला. इंदिरा गांधींनी पुन्हा देशभर दौरे सुरू केले. त्यांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या की नाही यावर मतभेद असू शकतात, पण त्यांनी पुन्हा जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अखेर 1980च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा दणदणीत विजय मिळवला आणि इंदिरा गांधी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधान बनल्या. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा पुनरागमनापैकी एक मानला जातो. मात्र त्यानंतरची काही वर्ष भारतासाठी अत्यंत अस्थिर ठरली. पंजाबमध्ये दहशतवाद वाढत होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सरकारला वाटू लागलेलं होतं. जून 1984 मध्ये भारतीय सैन्याने
ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं. अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरामध्ये लपलेल्या दहशतवाद्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आलेली होती. पण या कारवाईमुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि मग 31 ऑक्टोबर 1984 त्या सकाळी इंदिरा गांधी आपल्या निवासस्थानातून मुलाखतीसाठी जात असताना त्यांच्या 2 सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या हत्येनंतर देशभरात भीषण शीख विरोधी दंगली उसळल्या. हजारो निरपराध लोकांचा बळी त्यामध्ये गेला. हा भारतीय इतिहासातील आणखी एक अत्यंत वेदनादायक अध्याय मानला जातो. मित्रांनो, इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व एका शब्दात किंवा एका वाक्यात मांडणं अशक्य आहे. काहींसाठी त्या भारताच्या सर्वात धाडसी आणि निर्णायक पंतप्रधान होत्या, तर 1971चं युद्ध, बांगलादेशाची निर्मिती, भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावणारा निर्णय आणि अनेक महत्वाच्या आर्थिक धोरणामुळे त्यांचं नाव आदराने आजही घेतलं जातं. तर दुसऱ्या बाजूला आणीबाणी, नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आलेले निर्बंध आणि सत्याचं विकेंद्रीकरण यामुळे त्यांच्यावर तीव्र टीकाही होते. म्हणून इंदिरा गांधींचा इतिहास हा काळा किंवा पांढरा नाही, तो अनेक छटांनी भरलेला आहे. गुंगी गुडिया म्हणून हिणवल्या गेलेल्या एका महिलेने स्वतःला देशातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून सिद्ध केलं. पाकिस्तानचे 2 तुकडे झालेल्या युद्धाचं त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या कारकिर्दीतील आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठ्या वादापैकी एक ठरला आणि म्हणूनच आजही इंदिरा गांधींचं नाव घेतलं की प्रशंसा आणि टीका दोन्ही एकाच वेळी समोर येतात. इतिहासाचं खरं सौंदर्य हेच आहे की तो आपल्याला कोणावरही आंधळा विश्वास ठेवायला किंवा कोणाचा आंधळा द्वेष करायला शिकवत नाही. तो आपल्याला घटना समजून घ्यायला, पुरावे तपासायला आणि स्वतःचा निष्कर्ष काढायला शिकवतो. तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत इंदिरा गांधी बद्दल काय आहे कमेंट करून नक्की सांगा. खरंच त्या गुंगी गुडिया होत्या का? याबद्दल स्पष्ट तुमचं मत कमेंटमध्ये मांडा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.